आपल्या समोर येते अभिलाषा चेल्लम. कशी आहेस अभिलाषा? बरी. तू आज खूप गोड दिसतेस. थँक्यू. आणि तशीच तू गोड गाणारही आहेस, त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. अभिलाषा अप्रतिम गाणं आहे आणि माझं खूप आवडतं गाणं आहे. त्याच्यामुळे हे कोणीही अटेम्प्ट केलं की मला जरा थोडी भीतीच वाटते, कारण कठीण आहे गायला. आणि कोणीही ते असं छान निभावलं की मला फार बरं वाटतं. सो आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू व्हेरी मच. आशाताई? अभिलाषा फारच सुंदर. थँक्यू. मला तुझं कौतुक करावंसं याच्यासाठी वाटतं की एक तर पहिली गोष्ट म्हणजे श्रीधरजींनी काय अप्रतिम चाल केली, म्हणून त्यांना मला दाद द्यावीशी वाटते. त्याचे अप्रतिम शब्द, त्याच्यासाठी दाद द्यावीशी वाटते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला दाद द्यावीशी वाटते की तू कुणाचीही नक्कल न करता स्वतःच्या आवाजात हे गाणं गायलंस. आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक जागेला किती मृदू मुलायम आणि किती कंट्रोल आणि किती सफाईनं गायला पाहिजे. आणि याच्यासाठी मला तरी असं वाटलं, आता मला माहित नाही की तू याचं चिंतन केलेलं असावंस किंवा चिंतन न करता परमेश्वरी कृपेने तू वेगळं काहीतरी गायलेस. थँक्यू. अभिलाषा, तुझंही गाणं ऐकल्यानंतर मी आणि माननीय श्री अवधूत गुप्ते असं दोघांनी एक गोष्ट ठरवली आहे, ती आम्ही करतो आणि मग आपण बस इतकंच. मला जे काही म्हणायचं होतं मी म्हटलं की क्या बात है, हे अभिलाषाचंच ओरिजिनल गाणं आहे असं वाटावं इतकं तू अप्रतिम गायलीस ॲज युजल. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. चाबूक गायलीस, मस्त गायलीस, तोड गायलीस तू म्हणजे. आणि मला वाटतं तू पहिल्यांदाच अशी एकरूप होऊन गायलीस, मनापासून गायलीस. काहीतरी वेगळं होतं मनामध्ये, काहीतरी वेगळं, एक शांत गायलीस. ती जी नेहमी अशी अभिलाषा जी असते ती नव्हती. आता शांत बसलेली, एका जागी बसलेली, शांत चित्तानी बसून अशी तू मन शांत थाऱ्यावर ठेवून गायलीस. और क्या चाहिए? ऑल द बेस्ट.